इंटरनेट सुविधेअभावी महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील कामे ठप्प. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील जन्म तसेच मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र वेळेत वितरित होत नसून विवाह नोंदणी करण्यासाठी देखील वेळकाढूपणा केला जात असून जाणून बुजून नागरिकांना क्षुल्लक कारणावरून खेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार ॲड सुरेश आव्हाड यांनी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदरील प्रकरणामध्ये लक्ष घालून त्वरित नागरिकांना सुरळीत सेवा पुरवण्याबाबत मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की ड्रीम कॅस्टेल ते मखमलाबाद रस्ता अनेक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला असून सदरील काम बंद असल्याने सदरील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. तरी सदरील रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. नवनाथ नगरमध्ये पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्यात यावी. जलवाहिनीचे केलेले कामामुळे रस्ता खोदण्यात आलेला असून सदरील रस्ता दुरुस्त करण्यात यावा. अमरधाममध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येऊन तेथील रक्षा वाहून नेणाऱ्या नाल्या स्वच्छ कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. काही दिवसापासून नाशिक महानगरपालिकेतील पंचवटी विभागीय जे कार्यालय आहे हे नेहमी चर्चेत राहिलेलं आहे. इथे आल्यानंतर आपण बघत असेल तर विविध डिपार्टमेंटचे कर्मचारी केवळ आणि केवळ कुठेतरी बाहेर साईट व्हिजिटला गेले असं सांगून आपल्या खुर्चीवर राहत नाही, आपल्या जागेवर राहत नाही. ज्यामध्ये बांधकाम विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल अथवा इतर जो प्रशासन विभाग आहे असेल, यामध्ये आमच्या काही विशेष अशा मागण्या होत्या की ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर जे मॅरेज रजिस्ट्रेशन करायला येतात, जो विवाह नोंदणी करण्यासाठी जे लोक येतात त्यांना वारंवार इथून चक्रा मारावं लागतात. त्याच्यात स्क्रुटनी काढली जाते आणि जे वारंवार स्क्रुटनी काढून त्यांना बिचाऱ्यांना अशी परिस्थिती येते की ते विवाह नोंदणी करावी की नाही. एक वेळेस विवाह करणं सोपं आहे पण त्याची नोंदणी करणं अवघड झालेलं आहे. अशी परिस्थिती इथल्या काही अधिकाऱ्यांनी केवळ आणि केवळ काही आर्थिक कारण याच्या मागं आहे की काय असं संशय यायला जागा असल्यामुळे ते असं काही कारण करतायत की काय अशी शंका यायला वाव आहे. त्याच पद्धतीने पाणीपुरवठा विभागाकडे आम्ही आलो. आम्ही त्या दिवशी महानगरपालिकेसमोर राजीव गांधी भाऊ समोर धरणे आंदोलन केल्यानंतर तिथले जे उपायुक्त आहेत नरेंद्र शिंदे पाणीपुरवठ्याचे, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटा. आज आम्ही इथं पाणीपुरवठ्याच्या डिपार्टमेंटकडे आलो असता तिथे एकही जेही हजर नाही किंवा तिथले जे कर्मचारी अधिकारी आहेत ते सुद्धा हजर नाहीत. ते सांगतात की आम्ही कुठेतरी व्हिजिटला गेलेलो आहे. म्हणजे लोकांचे प्रश्न सोडून ते तिथं बाहेर जाऊन बसतात. अनेक ठिकाणी इथं नवनाथ नगरमध्ये नवीन पाण्याच्या लाईन टाकण्यात आलेल्या आहे. मात्र त्या पाण्याच्या लाईनमध्ये काही ठिकाणी पाईप न टाकल्यामुळे अनेक ठिकाणचा पाण्याचा प्रश्न आहे तसंच राहिलेला आहे. तिथे रस्ते खोदून ठेवलेले, ती पाणीपुरवठ्याच्या लाईनमुळे रस्ते खोदण्यात आलेले, ते रस्ते त्वरित दुरुस्त होणे गरजेचं होते. तिथे आज लोक पडतायत, त्याच्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे जन्ममृत्यू नोंदणीचा. इथे जन्ममृत्यू नोंदणी वेळेवर होत नाही. बाकीच्या नाशिकमधील इतर विभागामध्ये वारंवार आम्ही चक्रा मारून त्या सुद्धा म्हणजे सुरळीत केलेल्या आहे. परंतु पंचवटीत आज आल्यानंतर DO साहेबांनी सांगितलं की येथे जो आमच्याकडे वायफाय किंवा जो नेटचा प्रॉब्लेम येतो आहे, काही पोर्टलचा प्रॉब्लेम येतो आहे, ज्यामुळे जन्माची नोंदणी किंवा मृत्यूची नोंदणी केल्यानंतर दाखले मिळायला 2-2, 3-3 महिने वाट बघावी लागते. याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध नोंदवण्यासाठी आलो होतो आणि याच्यात लवकरात लवकर सुस्थिती आणावी, सुरळीत करावी अशी आमची मागणी राहिलेली आहे. अतिक्रमण विभागाच्या काही कारवाईबाबत आमची मागणी होती. अतिक्रमण विभागाचा माल जो जप्त केलेला आहे तो त्वरित देण्यात यावा अशी आमची मागणी होती. परंतु इथे असणारे कोणतरी कर्मचारी आहेत ते वारंवार ह्या लोकांना क्लर्क आहेत ते चक्रा मारायला लावतात आणि लवकर त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यांना त्यांचा माल खराब होऊन जातो आणि त्यांना परत दिला जात नाही. असा मुजोर जो कारोबार ह्या महानगरपालिकेचं पंचवटी विभागाकडे चालू होता त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. परंतु DO साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही यात लवकरात लवकर सुस्थितीमध्ये हा कारभार करू. नमस्कार. जो जन्ममृत्यू विभागामध्ये जी नोंदणी उशिरा होते त्यामागे काही तांत्रिक अडचणी आहेत. तर पहिली गोष्ट की नोंदणी ज्या पोर्टलवर होते ते पोर्टलचा सर्व्हर डाऊन आहे, ती साईट स्लो चालू आहे. आणि दुसरं की जे इंटरनेट सेवा आपल्याला देण्यात येते BSNL मार्फत, तर त्याची बांधकाम किंवा सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे काही कामं चालू आहे त्यामुळे तिथे खोदकामात ती वायर तुटली, त्यामुळे इंटरनेटचा पण प्रॉब्लेम येतो आहे. तर वरिष्ठांशी आपण कळवलेलं आहे, पत्रव्यवहार झालेला आहे, पाठपुरावा चालू आहे. जेवढं लवकर ह्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील ते प्रयत्न चालू आहे आपले. लवकरात लवकर नागरिकांचा हा त्रास आपण कमी करू.